नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.6. त्यामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा. प्रोडक्ट ऑफ प्रगती एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. आपल्याला सांगितलेलं आहे प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा प्रोडक्ट 84 आहे. तर प्रगतीचं प्रेझेंट एज काय असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता आपण प्रगतीचं प्रेझेंट एज एक्स कन्सिडर करूयात. लेट प्रगतीज प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. 2 years ago Pragati's age is x minus 2 years. म्हणजे 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय, याच्यातून आपल्याला 2 मायनस करावे लागतील, म्हणजे x minus 2 years असणार आहे. आफ्टर 3 year Pragati's age इज x प्लस 3 years असणार आहे. म्हणजे तिचं प्रेझेंट एज x आहे, 3 वर्षानंतर ते x प्लस 3 होणार आहे. मग आता बाय कंडिशन बघा, काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला. 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा प्रोडक्ट केल्यानंतर तो आपल्याला 84 मिळणार आहे. मग याला सॉल्व्ह करून घेऊया. आता x न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात, नंतर -2 न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊयात. मग बघा, x मल्टिप्लाय बाय x प्लस 3 -2 मल्टिप्लाय बाय x प्लस 3 इज इक्वल टू 84. मग x मल्टिप्लाय बाय x म्हणजेच x² प्लस x मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 3x -2 मल्टिप्लाय बाय x म्हणजे 2x -2 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 6 येणार आहे. आणि हा 84 आपण इकडे मायनस मध्ये घेऊन येऊयात, इकडे 0 राहणार आहे. मग बघा, x² प्लस 3x -2x हे येणार आहे प्लस x -6 -84 म्हणजेच -90 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करतो, त्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करतो, त्यानंतर फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करतो. मग आपल्याकडे 3 मेथड आहेत, तुम्ही 3 पैकी कोणत्याही मेथडने हे सॉल्व्ह करू शकता. पण फॅक्टरायझेशन मेथड इझी असल्यामुळे आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. मग बघा, आता -90 चे आपल्याला फॅक्टर घ्यायचे आहेत. -90 चे असे फॅक्टर घ्यायचे आहेत की त्यांची ऍडिशन 1 आली पाहिजे. मग कोणते 2 फॅक्टर पडतील बघा, 10 आणि 9. मग ह्या 9 ला मायनस साइन द्यायचं आहे. या 2 फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन -90 येणार आहे आणि ह्या दोघांचं ऍडिशन 1 येणार आहे. मग आता हे 2 फॅक्टर आपण इथं लिहून घेऊयात. मग बघा, x² प्लस 10x -9x -90 इज इक्वल टू 0. आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन निघतंय बघा, x कॉमन घेऊयात आपण. मग ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, x प्लस 10. या दोघांमध्ये -9 कॉमन निघणार आहे, ब्रॅकेटमध्ये येणार आहे x. इथं मायनस आहे, मायनस कॉमन घेतलेला, इथं ब्रॅकेटमध्ये प्लस येणार आहे, इथं 10 येणार आहे, म्हणजे 10 9 जा 90 इज इक्वल टू 0. x प्लस 10 दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत, त्यांना कॉमन घेऊयात आपण. x प्लस 10. मग सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा, x -9 इज इक्वल टू 0. आता आपण एकदा फर्स्ट ब्रॅकेट 0 घेऊयात, नंतर सेकंड ब्रॅकेट 0 घेऊयात. आता x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x -9 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू बघा, -10 येणार आहे आणि x इज इक्वल टू 9 येणार आहे. पण x म्हणजे काय आहे, हे एज आहे. मग एज नेवर निगेटिव्ह, एज हे कधीच निगेटिव्ह नसतं. मग देअरफॉर x ची व्हॅल्यू -10 येणार आहे का, मग नाही, तर x ची व्हॅल्यू 9 येणार आहे. देअरफॉर प्रगतीज प्रेझेंट एज इज इक्वल टू 9 years.
आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. आपल्याला दोन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबरच्या स्क्वेअरची सम दिलेली आहे 244 आणि ते नंबर आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग बघा, पहिला नंबर आहे तो आपण एक्स कन्सिडर करूयात आणि जो सेकंड नंबर आहे तो आपल्याला x+2 कन्सिडर करावा लागेल. कशामुळे? तर तो इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर मध्ये नेहमी 2 चा डिफरन्स असतो, म्हणून आपल्याला x+2 हा सेकंड नंबर कन्सिडर करायचा आहे. मग चला लिहून घेऊया. लेट 2 consecutive even natural numbers b x and x+2. म्हणजे पहिला कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर x येणार आहे आणि दुसरा x+2 येणार आहे. मग बघा आता बाय कंडिशन. कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? त्या दोन्ही नंबरचे आपल्याला स्क्वेअर करून त्यांची सम करायची आहे आणि ती सम आपल्याला 244 दिलेली आहे. मग फर्स्ट नंबरचा आपण स्क्वेअर करूयात, म्हणजेच x² प्लस सेकंड नंबरचा स्क्वेअर म्हणजेच x+2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 244 दिलेली आहे. याला आता सॉल्व्ह करून घेऊयात आपण. x² प्लस ह्या ब्रॅकेटला आपण a+b ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करूयात. म्हणजेच x² प्लस 4x+4 इज इक्वल टू 244. x² प्लस x² येणार आहे 2x² प्लस 4x प्लस 4 हा 244 इकडे आल्यावर -244 होणार आहे इज इक्वल टू 0. 2x² प्लस 4x प्लस 4 -244 हे येणार आहे -240 इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनला 2 ने डिवाइड करून घेऊयात आपण. बघा, मग 2 ने डिवाइड केल्यावर काय मिळेल? x² प्लस 2x मायनस याला जर 2 ने डिवाइड केलं तर 120 मिळणार आहे इज इक्वल टू 0. आता आपल्याला ह्या -120 चे फॅक्टर पाडायचे आहेत. मग ह्या -120 चे असे फॅक्टर पाडायचे त्या दोन फॅक्टरची सम 2 आली पाहिजे. मग काय येईल बघा, 12 आणि -10 हे फॅक्टर आता इथे लिहून घेऊयात. मग x² प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये काय कॉमन निघणार आहे बघा, x ब्रॅकेटमध्ये x प्लस 12. या दोघांमध्ये -10 कॉमन निघणार आहे. मग ब्रॅकेटमध्ये x प्लस 12 म्हणजे 12 10 चा 120 येणार आहे इज इक्वल टू 0. आपल्याला हे दोन ब्रॅकेट सेम मिळालेले आहेत. मग ते कॉमन घेऊयात. x प्लस 12 सेकंड ब्रॅकेट मध्ये येणार आहे x, इथे येणार आहे -10 इज इक्वल टू 0. आता आपण एकदा फर्स्ट ब्रॅकेट 0 घेऊयात, नंतर सेकंड ब्रॅकेट 0 घेऊयात. मग बघा, x प्लस 12 इज इक्वल टू 0 और x माइनस 10 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू -12 और x इज इक्वल टू 10. मग आता हा x म्हणजे काय आहे? हा इव्हन नॅचरल नंबर आहे. मग इव्हन नंबर्स नेव्हर निगेटिव्ह. मग देअरफॉर x इज इक्वल टू 10 आपल्याला मिळणार आहे. मग आपल्याला पहिला कॉन्झिक्युटिव्ह नंबर 10 मिळालेला आहे. मग त्याच्यानंतरचा जो सेकंड नंबर येणार आहे तो x+2 म्हणजे 10+2 म्हणजे 12 मिळणार आहे. मग बघा, मग द कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आर x इज इक्वल टू 10 आणि सेकंड नंबर आहे x+2 म्हणजे 10+2 इज इक्वल टू 12. म्हणजे ते नंबर्स कोणते आहे? 10, 12 हे ते दोन नंबर्स आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूयात. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देयर आर 150 ऑरेंज ट्रीज. मिस्टर मधुसूदन यांच्याकडे संत्र्याची बाग आहे आणि त्यामध्ये 150 संत्र्याची झाडे आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. म्हणजे प्रत्येक कॉलम मधील
जेवढी झाडांची संख्या आहे त्यापेक्षा रो मधील झाडांची संख्या 5 ने जास्त आहे. फाइंड द नंबर्स ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट. आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे आणि त्याच्यानुसार कॉलम मध्ये किती झाडं आहेत आणि एका रो मध्ये किती झाडं आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आधी आपण कॉलम मधील जी झाडांची संख्या आहे ती एक्स कन्सिडर करूयात. मग जे रो मधील झाडांची संख्या आहे ती 5 ने मोर आहे, म्हणजेच एक्स प्लस 5 येणार आहे. मग ते लिहून घेऊयात आता आपण. लेट द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम बी एक्स. कॉलम मधील झाडांची संख्या एक्स कन्सिडर केलेली आहे. मग रो मधील झाडांची संख्या आपल्याला 5 न मोर आहे, म्हणून एक्स प्लस 5 कन्सिडर करायची आहे. मग बघा, द नंबर ऑफ ट्रीज इन रो बी एक्स प्लस 5 येणार आहे. आता बाय कंडिशन बघा, कंडिशन काय सांगितलेली आहे आपल्याला, टोटल नंबर ऑफ ट्रीज 150 दिलेले आहे. म्हणजे जर आपण कॉलम मधील झाडांची संख्या आणि रो मधील झाडांची संख्या यांचं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज मिळणार आहे. मग त्याला आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात कसं मांडावं लागेल बघा, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. हे टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला दिलेले आहेत. याला आता आपण सॉल्व्ह करून घेऊया. मग एक्स मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 5x हा 150 इकडे मायनस मध्ये घेऊन घेऊयात इज इक्वल टू 0. आता या मायनस 150 चे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. असे दोन फॅक्टर पाडायचे, त्यांची ऍडिशन 5 आली पाहिजे. मग बघा ते कोणते फॅक्टर येतील, 15 आणि -10. मग हे फॅक्टर आता इथं लिहून घेऊयात. एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये काय कॉमन निघतंय बघा, x ब्रॅकेट मध्ये येणार आहे x प्लस 15. या दोघांमध्ये -10 कॉमन घेऊयात. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहते बघा, x प्लस 15. 15 10 जा 150 होतो इज इक्वल टू 0. आता x प्लस 15 x प्लस 15 हे दोन ब्रॅकेट इक्वल आलेले आहेत. याला आपण कॉमन घेऊयात. x प्लस 15 कॉमन घेतल्यावर सेकंड ब्रॅकेट मध्ये बघा काय राहणार आहे, x मायनस 10 इज इक्वल टू 0. मग एकदा फर्स्ट ब्रॅकेट 0 घेऊयात आणि एकदा सेकंड ब्रॅकेट 0 घेऊयात. मग x प्लस 15 इज इक्वल टू 0, x मायनस 10 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू -15 आणि x इज इक्वल टू 10. पण x म्हणजेच काय आहे, हे नंबर ऑफ ट्रीज आहेत. मग नंबर ऑफ ट्रीज नेवर निगेटिव्ह. देअरफॉर x इज इक्वल टू 10 येणार आहे. मग बघा आता x म्हणजे काय आहे, कॉलम मधील नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम आहेत. मग नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज इक्वल टू x इज इक्वल टू 10 मिळालेले आहेत आपल्याला. मग नंबर ऑफ ट्रीज इन रोज इज इक्वल टू एक्स प्लस 5 आहे. म्हणजेच बघा 10 प्लस 5 म्हणजेच 15 ट्रीज एका रो मध्ये असणार आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूयात. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. त्या दोघांच्या एजेसचा रेसिप्रोकलची जर सम केली तर ती 1/6 येणार आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. मग त्यांची प्रेझेंट एजेस आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आधी आपण किशोरचं प्रेझेंट एज एक्स कन्सिडर करूयात आणि विवेकचं प्रेझेंट एज आपल्याला एक्स प्लस 5 मिळणार आहे. लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स इयर्स. मग प्रेझेंट एज ऑफ विवेक बी एक्स प्लस 5 इयर्स येणार आहे. कारण का विवेक हा किशोर पेक्षा 5 इयर्स न ओल्डर आहे. मग आता बाय कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे,
आपल्याला त्या दोघांच्या एजेसच्या रेसिप्रोकलची सम करायची आहे. म्हणजे बघा आता किशोरचं वय एज एक्स आहे, त्याचा रेसिप्रोकल म्हणजे 1/x येणार आहे. आणि विवेकचं एज x+5 आहे, याचा रेसिप्रोकल 1/x+5 येणार आहे. त्यांची आपल्याला सम करायची आहे आणि ती सम आपल्याला 1/6 दिलेली आहे. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. x+5 न 1 ला मल्टिप्लाय केल्यावर x+5 येणार आहे, प्लस x न 1 ला मल्टिप्लाय केल्यावर x येणार आहे, अपॉन x मल्टिप्लाय बाय x+5 इज इक्वल टू 1/6. इथं बघा काय येणार आहे, 2x+5 अपॉन x मल्टिप्लाय बाय x म्हणजे x² प्लस x मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 5x इज इक्वल टू 1/6. आता परत याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 6 ने याला मल्टिप्लाय करूयात. 6 मल्टिप्लाय बाय 2x+5 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय x² प्लस 5x. मग 6 ना आता ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात आपण. 6 2 जा 12x प्लस 6 5 जा 30. ह्या टर्म आपण इकडे मायनस मध्ये घेऊन येऊयात, कारण 1 न जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ते ऍज इट इज राहणार आहे. म्हणजे हा x² इकडे आल्यावर मायनस x² होणार आहे, हा प्लस 5x इकडे आल्यावर मायनस 5x होणार आहे आणि इकडे 0 शिल्लक राहणार आहे. मग बघा आता मायनस x² प्लस 12x मायनस 5x हे प्लस 7x येणार आहे आणि प्लस 30 इज इक्वल टू 0. पूर्ण इक्वेशनला आपण मायनस साइन ने मल्टिप्लाय करून घेऊयात. म्हणजेच आपल्याला x² मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन मिळणार आहे. आता आपल्याला मायनस 30 चे फॅक्टर पाडायचे आहेत. मायनस 30 चे फॅक्टर पाडायचे आहेत. ते असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्यांची ऍडिशन -7 आली पाहिजे. मग बघा -10 आणि 3 हे दोन त्याचे फॅक्टर पडणार आहेत. मग ते फॅक्टर आता आपण इथे लिहून घेऊयात. मग बघा x² मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये कॉमन घेऊयात. x बघा काय शिल्लक राहणार आहे, x मायनस 10. या दोघांमध्ये 3 कॉमन घेऊयात. ब्रॅकेट मध्ये येणार आहे x मायनस 10 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत, त्याला कॉमन घेऊयात. x मायनस 10 सेकंड ब्रॅकेट मध्ये बघा x प्लस 3 इज इक्वल टू 0 हे आपल्याला मिळणार आहे. मग एकदा फर्स्ट ब्रॅकेट 0 घेऊयात, नंतर सेकंड ब्रॅकेट 0 घेऊयात. x मायनस 10 इज इक्वल टू 0 आणि x प्लस 3 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 10 येणार आहे, x इज इक्वल टू -3 येणार आहे. मग x म्हणजे हे एजेस आहेत, तर एजेस नेव्हर निगेटिव्ह. मग देअरफॉर x इज इक्वल टू आपल्याला 10 मिळणार आहे. पण x म्हणजे काय आहे, किशोरचं एज आहे. मग प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू x इज इक्वल टू 10 इयर्स आपल्याला मिळणार आहे. आणि प्रेझेंट एज ऑफ विवेक इज इक्वल टू x प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5 इज इक्वल टू 15 इयर्स एवढा आपल्याला मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. सुयशला फर्स्ट टेस्ट मध्ये जेवढे मार्क्स मिळाले होते त्यापेक्षा 10 मार्क्स मोर म्हणजे जास्त मिळालेले आहेत सेकंड टेस्ट मध्ये. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्टचे जे मार्क्स आहेत त्याचे 5 टाइम्स केले तर ते कशाच्या इक्वल येणार आहेत, फर्स्ट टेस्टच्या मार्क्सच्या स्क्वेअरच्या इक्वल येणार आहेत. मग फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. मग फर्स्ट टेस्ट मधील स्कोर आपल्याला विचारलेला आहे. मग आपण फर्स्ट टेस्ट मधला जो स्कोर आहे तो x कन्सिडर करूयात. म्हणजे सेकंड टेस्ट मधला स्कोर आपल्याला x प्लस 10 मिळणार आहे. लेट सुयश स्कोर मार्क्स इन फर्स्ट टेस्ट बी x. फर्स्ट टेस्ट मधील मार्क्स आपण x कन्सिडर केलेले आहेत.
मग सेकंड टेस्ट मध्ये किती मार्क मिळणार आहेत? सेकंड टेस्ट बी एक्स प्लस 10. आपल्याला 10 मोर सांगितलेलं आहे म्हणून एक्स प्लस 10 मार्क्स आपण सेकंड टेस्ट मध्ये कन्सिडर केलेले आहेत. मग आता बाय कंडिशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? सेकंड टेस्टचे जे मार्क्स आहेत ते 5 टाइम्स आपल्याला करायचे आहेत. म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 10 म्हणजे सेकंड टेस्टच्या मार्क्सचे 5 टाइम्स करायचे आहेत आणि ते इक्वल येणार आहेत फर्स्ट टेस्टच्या मार्क्सच्या स्क्वेअरच्या. मग याला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग 5 न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केल्यावर बघा काय येतंय? 5x प्लस 5 10 जा येणार आहे 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. या टर्म आपण इकडे घेऊन जाऊयात. मग बघा एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0 येणार आहे. या मायनस 50 चे आपण फॅक्टर करूयात. असे फॅक्टर करायचे आहेत की त्यांची ऍडिशन -5 आली पाहिजे. म्हणजेच आपल्याला -10 आणि 5 हे फॅक्टर त्याचे पाडावं लागतील. मग ते फॅक्टर आता आपण इथं लिहून घेऊयात. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. याच्यामधून बघा आता कॉमन काय निघतंय? x कॉमन घेऊयात म्हणजे ब्रॅकेट मध्ये येणार आहे x मायनस 10. या दोघांमधून आपण 5 कॉमन घेऊयात. ब्रॅकेट मध्ये येणार आहे x मायनस 10 इज इक्वल टू 0. x मायनस 10 हे दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत त्यांना आपण कॉमन घेऊयात. मग सेकंड ब्रॅकेट मध्ये बघा x प्लस 5 शिल्लक राहणार आहे इज इक्वल टू 0. मग आपण एकदा फर्स्ट ब्रॅकेट 0 घेऊयात, एकदा सेकंड ब्रॅकेट 0 घेऊयात. मग x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 5 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू 10 येणार आहे आणि x इज इक्वल टू -5 येणार आहे. पण x म्हणजे काय आहे? हे मार्क्स आहेत म्हणजे मार्क्स नेव्हर निगेटिव्ह म्हणून आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? 10 मिळणार आहे. मार्क्स नेव्हर निगेटिव्ह. मग देअरफॉर x इज इक्वल टू 10. पण x म्हणजे काय आहे? फर्स्ट टेस्ट मधील मार्क्स आहे. मग सुयश स्कोअर्ड मार्क्स इन फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू 10. म्हणजे फर्स्ट टेस्ट मध्ये सुयशला 10 मार्क्स मिळालेले आहेत आणि आपल्याला फक्त फर्स्ट टेस्ट मधील मार्क विचारलेले आहेत म्हणून आपण तेवढंच फाइंड केलेलं आहे.